नमस्कार. आज माघ वद्य सप्तमी म्हणजेच श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन. ह्याच सुमुहूर्तावर आजपासून आपण ऐकणार आहोत प्राचार्य डॉक्टर नरेंद्र कुंटे यांनी संकलित केलेली निरूपणं श्री गजानन विजय भक्तिबोधमधली. या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे पूजा प्रकाशन पुणे. आज प्रथम आपण लेखकाचं मनोगत ऐकूयात. भक्ती ही सातत्यपूर्वक व्हावी, त्यासाठी सद्गुरूंची कृपा प्राप्त होऊन सांप्रदायिक व्रताचरण करीत करीत अखंड नामस्मरणाची जोड दिली गेली तर ती भक्ती फलद्रूप होते, असं संतांचं सांगणं आहे. नामस्मरण ही मुख्य भक्ती आणि पूजा, प्रवचन, कीर्तन, प्रसाद, उत्सव या सर्व गोष्टी उपाधी म्हणून गणल्या जातात. उपाधी ही भक्तीला पूरक ठरत असते आणि म्हणूनच भक्ती उपाधी यांचा समन्वय घालून परमार्थ पथावर वाटचाल करीत राहिल्यास भाविकांना निश्चितपणे श्रीकृपेचा प्रत्यय येऊन त्यांच्या जीवनात सुख, आनंद, समाधान हे प्राप्त होतं. नित्य नामस्मरणाबरोबरच चिंतन, लेखन, मनन याद्वारे भक्तिग्रंथांचा सत्संग लाभला तर तो भक्ती धारणेला पूरक आणि पोषकच ठरतो, यात मुळीच संदेह नाही. अशाच मनोधारणेतून मी भक्तिग्रंथांचं विवरण करण्याचं ठरवलं आणि ही भगवंतांची सेवाच आहे या भूमिकेतून ते करीत आलो. त्यात उपदेशकाचा किंवा प्रबोधनकाराचा अभिनिवेश मुळीच नाही आहे, तर सर्वांबरोबर आपल्यालाही 2 पावलं चालता यावीत हीच नम्र भूमिका आहे. आणि त्याच भूमिकेतून श्री गजानन विजय या ग्रंथातील भक्तिबोधपर लेखमाला मी लिहिली आणि आता त्याचं ग्रंथरूपाने प्रकटन होत असल्यामुळे हा ग्रंथ वाचकांच्या हाती देताना मला अत्यंत आनंद आणि अपार समाधान प्राप्त होत आहे. भक्तिप्रसार करणे हा ग्रंथ लिहिण्यामागे भक्तिप्रसार हेच मुख्य कारण आहे. तरीही माझे सन्मित्र आणि सोलापूर तरुण भारतचे संपादक विवेक घळसासी यांनी तरुण भारतसाठी लेखमाला लिहिण्याचा प्रेमळ आग्रह केला. श्री गजानन विजय या ग्रंथावर लिहिलं असं माझ्याही मनात होतंच. विशेषत हा नुसता चमत्कार ग्रंथ नसून त्यात श्री दासगणू महाराजांनी भक्तितत्व विशद केलेली आहेत हे ध्यानात आल्यामुळे या ग्रंथातील भक्तिबोध प्रकट करावा असं ठरवूनच मी ही लेखमाला पूर्ण केली. ग्रंथातील केवळ चमत्कार कथांवर भर न देता कथाप्रसंगाचा यथोचित संदर्भ कायम ठेवून त्यात अनुस्यूत्य असलेलं भक्तितत्व विशद करताना सर्व संतांनी केलेला उपदेश हा मानवी कल्याणासाठीच आहे हेही लक्षात येतं आणि संत वाणीवरील विश्वास आणखीन दृढ होतो. मग ग्रंथ हे सत्संगाप्रमाणेच नित्याचे सांगाती होतात. ग्रंथाचं पठण आणि पारायण तर करावंच, पण त्याचबरोबर त्यातील भक्तितत्व समजून घेऊन, भक्तिबोध जाणून घेऊन जर भक्ती उपाधी करीत राहिलो ना तर आपल्याला ग्रंथरूपाने आत्मसिद्ध असलेल्या संतत्वाचं साक्षात स्वरूपही कळून घेता येतं. श्री दासगणू महाराजांची काव्य रचना प्रासादिक आहे. त्यांनी ग्रंथरूपाने साक्षात श्री गजानन महाराजांचं व्यक्तित्व आणि कार्य याचबरोबर महात्म्यही लक्षात आणून दिलेलं आहे. सेवा ही नेहमीच फलद्रूप होते, त्यामुळे ग्रंथ पारायणाप्रमाणेच कार्यास फलद्रूप करील यात मुळीच शंका नाही. श्रद्धा हवी, देव तिथेच भेटतो. गणी गण गणात बोते या सूत्ररूप मंत्रबोधाने श्री गजानन महाराजांनी नामस्मरणात्मक भक्तियोगच विशद केलेला आहे. कार्याचा संकल्प आणि कार्याची फलश्रुती ही श्रींचं नामस्मरण रूपी अधिष्ठान ठेवल्यानंच होईल. कृतज्ञता. श्री गजानन विजय ग्रंथातील भक्तिबोध सर्वांच्यापर्यंत पोचवावा या कामी ग्रंथाचे छपाई मूल्य देऊन श्री गजानन महाराज शेगाव सांस्कृतिक मंडळ, सोरेगाव, सोलापूर यांच्या संचालक मंडळाने पहिली आवृत्ती प्रकाशित करून जो बहुमोल सहयोग दिला त्याबद्दल त्या मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर राजाराम लक्ष्मण जोशी आणि संचालक मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांच्याविषयी माझ्या मनात अपार कृतज्ञता भरून आहे. पहिली आवृत्ती संपली आणि मागणी वाढताच मी दुसऱ्या आवृत्तीचा प्रस्ताव माझे सन्मित्र विवेक दिगंबर वैद्य यांच्याकडे मांडला. ते स्वतः अभ्यासक आणि उपासक असून श्री गजानन आशिक मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत. तसेच त्यांनी श्री गजानन महाराज चरित्रकोश संपादित केलेला आहे.
त्यात श्री गजानन महाराज यांच्या चरित्र संदर्भाने उत्तम मजकूर वाचकांपर्यंत नेऊन पोचवलेला आहे, त्यांचाही मी ऋणी आहे. ग्रंथाची दुसरी आवृत्ती संपली, अद्याप त्याला वाचक वर्गाकडून मागणी होत असल्यामुळे तिसऱ्या आवृत्तीचा प्रस्ताव मी श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आणि नव्यानेच सुरू केलेल्या पूजा प्रकाशन संस्थेचे श्रीयुत संतोष दोशी यांच्यापुढे ठेवला. त्यांच्या आणि माझ्या योगायोगाने झालेल्या भेटीतच त्यांनी तत्काळ हे पुस्तक प्रकाशित करण्याचं मान्य केलं. या ग्रंथाच्या माध्यमातून भक्तिप्रसार आणि बोध रहस्य उलगडून पाहण्याच्या माझ्या कार्याला त्यांनी जो सहयोग दिला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. त्यांना त्यांच्या प्रकाशन कार्यात शुभेच्छा. वाचक भक्तमंडळी या ग्रंथाचं स्वागत करतीलच यात शंका नाही. श्री गजानन महाराज यांच्या कृपेनेच धर्मसंकीर्तन सिद्धीस गेलं, याचं समाधान मनात भरू नाही. पायी करीत संतबोधांचा मागोवा घेत राहण्याचा अहर्निश सेवाधर्म जागता ठेवता यावा, यासाठी मी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थून आहे. माझी पत्नी सौप्रतिभा आणि चिरंजीवद्वय प्रसाद आणि अवधूत यांनीही माझ्या या सेवाधर्माला अनुकूल राहून जो सहयोग दिला त्यांचाही मी ऋणी आहे. लेखमाला सुरू असतानाच अनेकांनी भक्तिबोधाविषयी आस्था आणि जिज्ञासा दाखवली होती. त्यांच्यात ऋणात मी राहू इच्छितो. सर्वांचं सर्व कल्याण व्हावं हीच मनोकामना. प्राचार्य डॉक्टर नरेंद्र सदाशिव कुंटे, सोलापूर. गणगण गणात बोधे. आपण अध्याय पहिला सुरुवात करूयात. संतबोध, देवघरातला नंदादीप. मानवी जीवन हे सन्मार्गाने चालावं यासाठी प्राप्त झालेलं आहे. 84 लक्ष योनीतून आरून फिरून जीव जन्ममरण भोगत आलेला आहेच आहे. त्यातही काही पाप पुण्य समान होऊनच हा नरजन्म मिळाला आहे असं संत सांगतात. त्या नरजन्माचं सार्थक करून घेण्यासाठी आपण किमान स्वधर्म पाळून सत्कर्म करावीत असा एक स्वच्छ आणि स्पष्ट विचार ज्ञानदेवांनीही दिलेला आहे. जीवन हे सुखदुःख मिश्रित आहे. सुखप्राप्तीची धडपड ही सुरूच आहे, तरीही दुःख अटळ आहे. त्याला काय करणार? याला आता एकच उपाय आहे आणि तो म्हणजे दुःखावर मात करण्यासाठी मनोबल धारणा स्वीकारायची, वाढवायची. मग ती कशाने वाढेल? तर ती संतबोधाचं स्मरण अनुसरण केल्याने वाढेल हे नक्की. कार्य ही तर प्रत्येकाला करायचीच आहेत. मग प्रयत्नांचं बळ त्या कार्याशी जसं निगडीत करावं लागतं, तसंच ईश्वर कृपेचेही आशीर्वाद पाठीशी उभे राहिल्या तरच मानवी प्रयत्नांना ईश्वरी कृपेची जोड मिळून कार्य हे यशसिद्धी होऊन राहतं. प्रयत्न आपल्या हाती आहेतच, कृपाप्राप्तीसाठी मात्र उपासना हवी. उपासनेची दिशा. भक्ती आणि उपासना हे दोन्ही शब्द तसे समानार्थीच आहेत, पण तरीही त्यात थोडासा फरक आहे. भक्ती ही सातत्यपूर्वक करण्याची साधन आहे आणि उपासना ही कालावधीने निश्चित केलेली, नियमांनी बद्ध असलेली अशी एक सत्क्रिया आहे. भक्ती ही नामस्मरणात्मक स्वरूपात सतत करता येते, तर उपासना ही व्रतवैकल्य, उपवास, तीर्थयात्रा, ग्रंथपारायण, कीर्तन, प्रवचन, पोथी, भजन इत्यादी स्वरूपात केली जाते. उपासना ही भक्तीला पूरक ठरत असते आणि म्हणूनच संतबोध हा ज्या ग्रंथातून प्रकट होतो त्याचंच एक चिंतनशील परिशीलन करायचं. ती उपासना मूळ नामभक्तीला फार उपकारक ठरत असते. ग्रंथात कथा, घटना, प्रसंग यातून भक्ती तत्व विशद केलेली असतात. गुरुसंगती इतकीच ग्रंथसंगती महत्त्वपूर्ण असते. ग्रंथातली अक्षरं ही संत कृपादृष्टीने अक्षरब्रह्म झालेली असतात. म्हणूनच त्यांचा पठण पारायणातून एक प्रकारे शब्दभक्तीचा आविष्कार घडून येतो. उच्चार मोठ्याने केला तर हीच शब्दभक्ती भोवतालचा परिसरही भारून टाकते. शिवाय ग्रंथवाचकालाही या शब्दभक्तीचा मोलाचा लाभ प्राप्त होतो. डोळ्यांनी वाचलेली अक्षरं कानावर पडतात. वाचता ऐकता ती अक्षरं चित्तात ठसतात. मग अंतःकरणात ठसलेली अक्षरं पुन्हा मुखातून प्रकटतात. ग्रंथपारायणा इतकंच असंही एक शब्दशक्तीचं आवर्तन पूर्ण होतं आणि म्हणूनच नामस्मरणात्मक भक्तीच्या जोडीला नित्यपारायणाचा एक ग्रंथ ठेवला तर अंतर्बाह्य अशा देशी स्वरूपात भगवत चिंतन घडून येतं. महाराष्ट्र ही संतांचीच भूमी आहे.
अनेक साधुसंत सत्पुरुष इथे येऊन गेले आहेत. ग्रंथरूपाने त्यांची श्रीमूर्ती चिरंतनच आहे. शेगावचे श्री गजानन महाराज हे एक श्रेष्ठ संत होऊन गेले. श्री गजानन विजय हा ग्रंथ त्यांचं भक्ती महात्म्य सांगणारा असाच आहे. हा ग्रंथ घरोघर नित्य पठणात आहे. त्याच्या लाखो प्रती निघाल्या असून मनातील इच्छा कार्यपूर्ती या ग्रंथाच्या पठणाने पारायणानेच होते, असा लाखो भाविकांचा अनुभव आहे. संत वाङ्मय म्हणजे देवघरातल्या नंदादीपच आहे. देहघरातही मनोमंदिरातही शुद्ध विचाराने प्रकाश देऊन जीवनमार्ग उजळणारा तो एक मार्गदर्शक विचार आहे. सन्मार्गावरून चालताना हा प्रकाशदीप उपयुक्त ठरतो. म्हणूनच या ग्रंथातील भक्तिबोधाचा मागोवा घ्यायचा आहे. नाम आणि नीती याशिवाय कोणताही मार्ग सन्मार्ग म्हणविला गेलेला नाही आहे. तसंच केवळ दैववादी बनवणं, माणसाला निष्क्रिय ठेवणं हाही संतबोधाचा हेतू नाही आहे. प्रयत्नांची कास तर धरायला हवीच आहे, पण भक्ती उपासना याद्वारे कृपेची जोड मिळाली तर कार्यसिद्धी होते. सुख आनंद समाधान त्यातूनच मिळतं. दुःख प्रतिकूलता संकट यावर मात करण्याचं मनोबलही त्यातूनच मिळतं. नित्योपासना ही नेहमीच फलद्रूप होत असते. श्री गजानन विजय हा ग्रंथ थोर संतकवी आणि ख्यातनाम कीर्तनकार ह भ प श्री दासगणू महाराज यांनी रचलेला असून तो त्यांचेच सत्शिष्य ह भ प श्री छ मा बारटक्के यांनी लिहून घेतलेला आहे. उत्तम हस्ताक्षर आणि सुरेल आवाज यांची ईश्वरी देणगी मिळालेल्या श्री बारटक्के यांनी लेखन सेवा केलेली आहे. याच एका ग्रंथाची नाही तर असे जवळजवळ सर्वच लेखन त्यांनी लेखनिक बनून पूर्ण केलेलं आहे. श्री दासगणूंची काव्यरचना लाखापेक्षाही अधिक ओवी संख्या भरेल एवढी आहे. संतचरित्र, आख्यानं, स्तोत्र, भजनं, पोवाडे, भूपाळ्या अशा विविध स्वरूपातील त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. पोलीस खात्यातील नोकरी सोडून ते भक्तिमार्गाकडे वळलेत. शिर्डीचे श्री साईबाबा यांच्याशी त्यांची भेट झाली. श्री गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे हे त्यांचं नाव. जन्म इसवी सन 1867चा, मृत्यू इसवी सन 1962 साली झाला. मराठी 8व्या इयत्तेपर्यंत शिक्षण झालेलं, पण त्यांनी विपुल काव्यरचना केली आहे. श्रीगोंदे येथील वामनराव इस्लामपूरकर हे त्यांचे गुरु. त्यांनी दासगणू या नावाने सर्व लेखन केलेलं आहे. श्री गजानन विजय हा त्यांचा विशेष प्रसिद्ध भक्तिग्रंथ आहे. श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय हा ग्रंथ महाकाव्य म्हणून गणला जातो. श्री दासगणूंनी हा ग्रंथ शके 1861 शेगाव इथेच लिहून पूर्ण केलेला आहे. श्री गजानन विजय ग्रंथात एकूण 21 अध्याय असून त्यांची ओव्या संख्या आहे 3669. हा ग्रंथ नित्यवाचनात म्हणजे रोजच जसा वाचला जातो तसाच तो प्रत्येक महिन्याच्या दशमी, एकादशी, द्वादशी या तिथीस पारायण स्वरूपातही वाचला जातो. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी भाविकाला हा तारक कल्याणप्रद कार्यसिद्धी घडवून आणणारा असा ग्रंथ आहे, अशी आश्वासक ग्वाही ग्रंथकर्त्यांनी दिलेली आहे. ग्रंथपठण किंवा पारायणाने, नित्यवाचनाने आपल्या दैनंदिन जीवनात संत वचनांची एक आधार शक्ती लाभते, हे मात्र नक्कीच आहे. प्रयत्नांना देखील निश्चित बुद्धीचं टोक देणारी, दिशा दाखवणारी भगवत कृपाच असते, हेही नक्कीच आहे. ग्रंथाची लेखन सेवा केलेले ह भ प श्री छ मा बारटक्के हे माझ्या वडिलांचे स्नेही. त्यांची माझीही अलीकडे पुष्कळ वेळा भेट झालेली आहे. त्यांनी एका भेटीत सांगितलं की ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. हे बोलणं लिहिणं कसं झालं याची कल्पना एरवी आली नसती. ज्ञानेश्वरी बहुथोर, परंतु दासगणूंनी जेव्हा सांगायला प्रारंभ केला ना, तेव्हा भराभरा ओव्या मुखातून येत असत आणि मी लिहून घेत असे. हा चमत्कार नाही, ते मी प्रत्यक्षच पाहिलं होतं. त्या आधारे ज्ञानेश्वरी कशी सांगितली, कशी लिहिली गेली याची कल्पना मला मात्र करता आली. दासगणूंचं काव्य हे असं प्रकटलं. श्री दासगणू महाराज यांनी श्री गणेश आणि श्री शारदा यांना वंदन केलं असून कृपा झाली तर अग्नीपुढे कापसाचा काय पाडावं लागेल, चटकन कापूस जळून जाईल, त्याचप्रमाणे ईश्वर कृपेने संकट नष्ट होतील असं म्हटलं आहे. ग्रंथ निर्विघ्नपणे पूर्ण व्हावा, पद्मसरस व्हावं अशी प्रार्थना त्यांनी केलेली आहे.
ईशकृपेने पांगळ्यालाही बळ येतं आणि मुकाही बोलू लागतो, हेही खरं आहे. पण पांगळा कोण, मुका माणूस कोण, हे समजून घेतलं पाहिजे. अज्ञान हेच माणसाचं पंगुत्व आहे. ज्ञान मिळालं म्हणजे तो चालू लागतो. वाटचालीचं बळ त्याच्यात येतं. आता मुका कोण, तर ज्ञानविद्येत. त्याची वाट्यात तत्व बोलायला धजावत नाही, तोच मुका आहे. पण ज्ञान प्राप्त झालं की तो घडा घडा बोलायला लागतो. पंढरीचा पांडुरंग हेहीच दासगणूंचं दैवतच होतं. सर्व साक्षी ईश्वराला नमन करून त्याची कृपा आपणास प्राप्त होवो अशी आळवणी ते करतात. ईश्वरी कृपा हाच माझ्या काव्यनिर्मितीला प्रेरक असलेला परिस स्पर्श आहे, अशी त्यांची भूमिका आहे. तुझी कृपा हाच परिस, लोखंड मी गणुदास, सहाय्य करी लेकरास, परते मजला लोटू नको, अशी विनवणी त्यांनी केली आहे. अवघ्या संत महंतांना नमन करून ते सांगतात की तुम्ही माझी मायमाऊली आहात. मी तर लेकरू आहे. जी बोलायला शिकवते तिनेच मला लेखन करायला कृपाबळ द्यावं, तरच ही ग्रंथरचना रसभरीत स्वरूपाची होईल. गणेश, शारदा, पांडुरंग या देवांसह सर्व संतांना वंदन करून नंतर श्री दासगणूंनी श्रोत्यांना विनवलेलं आहे. श्रोत्यांनी एकाग्र मनाने कथा श्रवण करावी. कारण नुसती कथा कानावरून इकडून तिकडे जावी असं हे श्रवण नाही आहे. तर ती कथा श्रवण केल्यास म्हणजेच त्यातील भक्तिबोधाचं अनुसरण केल्यास कल्याण होतं. संत हे कोण आहेत, गुरु हे कोण आहेत, तर संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर आहेत, अशीच त्यांची धारणा आहे. संत हे वैराग्यशील आणि मोक्षदाते आहेत. संत कृपेने साधकांचं कल्याण होतं, कारण स्वतः संत कल्याणाची पेठ आहेत. भक्तिपेठेत हे जीवाच्या उद्धारार्थ नाममुद्रा घेऊन आलेले आहेत. संत हे कोण आहेत, तर ईश्वरी तत्वांचे वाटाडे, संत हेची रोकडे, हे अमोघ ज्ञानाचे गाडे, भरले असती प्रत्यक्ष. संत हेच मोठ्या कळवळ्याने भक्तिमार्ग दाखवतात, त्यावर चालण्यास प्रवृत्त करतात. साधकाला हाती धरून त्या मार्गावर ते चालवतात. संत चरित्र, श्री गजानन चरित्र का ऐकायचं, तर मन शुद्ध व्हावं म्हणून, अंतःकरण पवित्र व्हावं म्हणून. एरवी विकारबळाने मनात फारच मळ म्हणजेच घाण साठलेली आहे. दुर्बुद्धी ही त्याच स्वरूपाची आहे. कुणाचं चांगलं होवो हा विचार माणसाच्या मनात येतच नाही. पण जे भक्तिमार्गी असतात ना, ते नेहमीच सर्वांचं सर्व कल्याणच करत असतात, किंवा व्हावं असं तरी चिंतित असतात. दुसऱ्याचं वाईट व्हावं असं म्हणणं विकारवशतेचंच लक्षण आहे. दुसऱ्याचं चांगलं होवो हे म्हणायला आणि चांगलं झालेलं पाहायला फार मोठं उदार मन आणि विशाल नेत्र असणं आवश्यक आहे. कोत्या बुद्धीची माणसं संकुचित स्वार्थाच्या आट्यापाट्यातच एकमेकांना बाद करण्यासाठी धावत असतात. संतांचा तो मार्गच नसतो. श्री गजानन चरित्र कथा का ऐकायची हो, तर आपलं आणि इतरांचंही म्हणजे सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून, आपण भक्तिमार्ग व्हावं म्हणून, हा मार्ग सन्मार्गाचा आहे म्हणून. आपल्या भक्तीला उपासनेची जोड मिळाली तर त्या योगेच नक्कीच प्रयत्नांना यश लाभेल. प्रयत्न आपले, कृपा भगवंतांची, हेच भक्तिसूत्र अंतःकरणात बिंबवायला हवं. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये संतांना वंदन करून, श्रोत्यांची विनवणी करून दासगणूंनी भारत देश म्हणजे संतांची खाण आहे. त्यांचा उपदेश ही पर्वणी आहे. इतर देशांना हा पुण्यलाभ नाही आहे, म्हणून आपण सर्वजण मोठे भाग्यवंत आहोत अशी भावना प्रकट केलेली आहे. महर्षी नारदांपासून ते अलीकडच्या काळातले संत चरित्रकार महिपती बुवा यांच्यापर्यंत पुन्हा एकदा सर्व भक्तोत्तमांना वंदन करून ते श्री गजानन महाराज यांचा अवतारी पुरुष म्हणून उल्लेख करतात. वऱ्हाडात खामगाव तालुक्यात असलेलं शेगाव म्हणजेच श्री गजानन महाराज यांच्या प्रकटस्थानाचं पवित्र क्षेत्र आहे. एरवी हे गाव व्यापारासाठी प्रसिद्ध आहे, पण श्री गजानन महाराजांच्यामुळे हे गाव त्रैलोक्यात म्हणजेच सर्वत्र प्रसिद्ध झालेलं आहे. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले, जे सौरवे वेधिते झाले या अखिल ब्रह्मांडा. शेगाव खाणीतला हा संत म्हणजेच गजानन हिरा आहे. त्यांच्या चरणी साधकाने विनम्र होऊन प्रेम आणि निष्ठा ठेवली तर त्याचा उद्धार नक्कीच होईल. त्याचा प्रपंच सुखाचा होईल, परमार्थ आनंदाचा होईल. शेगाव नगरीचं हे अहोभाग्यच म्हणायला हवं.
की तिथे हा थोर महात्मा प्रकट झाला आहे. पुण्य केल्यास संत चरणांचा लाभ होतो, हे भक्तिसूत्र दासगणू महाराजांनी नमूद केलेलं आहे. तीर्थक्षेत्र पावन होतात ती अशाच महात्म्यांच्या आगमनामुळे. शेगावीचे लोक खरोखरच परमपावनच आहेत. म्हणूनच त्यांना श्री गजानन महाराजांसारखं संतरत्न लाभलेलं आहे. शेगावचे श्री रामचंद्र पाटील यांनी विनंती केल्यावरून श्री गजानन महाराजांचं चरित्र दासगणूंनी लिहिलं आहे. दासगणूंच्याही मनात चरित्र लेखनाची इच्छा होतीच. जणू काही श्री रामचंद्र पाटील यांना निमित्त करून श्री गजानन महाराजांनीच ही योजना केली, अशी श्रद्धा, अशी भावना दासगणूंनी नमूद केली आहे. श्री गजानन महाराज कोण होते, कुठले होते, त्यांचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला, ते कोणत्या जातीचे होते, याविषयीचा कोणताच इतिहास उपलब्ध नाही आहे. अर्थातच हिरा किंवा रत्न हे महत्त्वाचं आहे. ते कुठल्या खाणीतलं याची चौकशी करण्याची गरजच काय आहे. ऐन तारुण्याभीतरी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भीतरी माघ वद्य सप्तमीला. शके 1800 श्री गजानन महाराज शेगावमध्ये प्रकट झाले. इथे एक योगायोगच म्हणा किंवा अवतारित्वातील आंतरिक समन्वय म्हणा. अक्कलकोट स्वामी असेच अवलिया होते. शके 1800 अवतार समाप्ती केले आणि इकडे शके 1800 श्री गजानन महाराज हे शेगावी प्रकटले. 2 योगी सत्पुरुषांच्या अवतारित्वाचा हा अनुबंध भक्ती सातत्य टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. माघ वद्य सप्तमीला श्री गजानन महाराज हे शेगावी प्रकटले म्हणून कुणी कुणी त्यांना सज्जनगडावरून समर्थांचाच पुनर्अवतार झाला आहे असं म्हणतात. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार, धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. श्री गजानन महाराज हे योगी पुरुषच होते. त्यांच्या अनेक लीला या चरित्र ग्रंथात पाहायला मिळतात. श्री गजानन महाराज कसे प्रकटले याची एक कथा दासगणूंनी सांगितलेली आहे. ती अशी. देवीदास पातुरकर या नावाचा एक भावी गृहस्थ होता. तो मठाधिपती होता. त्याच्या मुलाची ऋतुशांती होती. त्यानिमित्ताने भोजनाची तयारी सुरू होती. लोकांनी उष्ट्या पत्रावळ्या खाऊन तिथेच टाकल्या होत्या. तिथे श्री गजानन महाराज बसले होते. अंगात फक्त एक बंडी होती. पाणी पिण्यासाठी भांडंही नव्हतं. फक्त एक भोपळा होता. हातात चिलीम होती. दृष्टी नासिकाग्रावर खेळलेली होती. मुद्रा शांत होती. तपस्सामर्थ्याचं तेज अंगावर दिसत होतं. अवस्था मात्र दिगंबर स्वरूपाची होती. त्यांना उपाधी नव्हती. त्यांनी सहजपणे उष्ट्या पत्रावळी एकत्र केल्या. पत्रावळीतलं शीत घेऊन ते मुखात घातलं. तेही अन्नब्रह्म आहे हाच उपदेश त्यांना लोकांपर्यंत पोचवायचा होता. अन्न हेच परब्रह्म आहे असं श्रुती सांगते. मग तोच विचार उपनिषद पण सांगतात. हाच विचार कळावा म्हणून ते शीत म्हणजे भात उचलून त्यांनी तोंडात घालत ते होते. इथे अजून एक विचार मनात येऊन जातो. तो असा की खरोखरीच अन्न हे परब्रह्म आहे. पानात घेतानाच आपल्याला किती हवं हे ठरवूनच ते मागून घ्यावं. अति लोभाने ते घेऊ नये आणि घेऊन ते टाकूही नये. अन्न ब्रह्माचा हा अवमान आहे. ते पुष्कळ मिळालं म्हणून टाकून माजू नये. जेवणाचं पान स्वच्छ ठेवावं. टाकून देणं ही सद्गुणांची गोष्ट नाही आहे, तो मस्तवालपणा आहे. लहानपणी पूर्वी मोठी माणसं सांगायचे, पानात काहीही टाकू नये. अन्न हे ब्रह्म आहे. अन्न मिळवायला फार कष्ट पडतात. अन्न मिळालं तरी ताटातला घास मुखापर्यंत जायला देखील भाग्य लागतं आणि मुखातला घास पचणं ही आणखीनच भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे श्री गजानन महाराज यांनी अन्नसेवनाने लोकांचं लक्ष वेधलं. हे वाचताना जणू त्यांनी अन्नब्रह्माची महात्म्यताच प्रकट केली आहे असं जाणवत राहतं. संतबोध हा फार सूचक असतो. उकिरड्यावरच्या उष्ट्यापत्रावळी श्री गजानन महाराजांनी चिवडल्या आणि त्यावरील शीत खाल्ली. म्हणजे काय, त्यांनी खरकटं खाल्लं की काय? नाही, त्यांनी अन्नब्रह्माची महती पटवून दिली आहे, त्याकडे लक्ष वेधले. त्यातून सूचकतेने उपदेश केलेला आहे. श्री गजानन महाराज हे उष्ट्यापत्रावळीवर शीत उचलून खात आहेत. ही गोष्ट इतरांच्या ध्यानात आली नाही, परंतु रस्त्याने चाललेले बंकटलाल अगरवाल यांच्या ध्यानी मात्र ही गोष्ट आली. दामोदरपंत कुलकर्णी यांच्यासह बंकटलाल यांनी हा प्रकार पाहिला. भूकच लागली होती तर त्यांनी मागून घ्यायला हवं होतं. त्यांच्या मनात विचार सुरू झाला की कृतीनी हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञान गाढा. वा,
विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. बंकटलालाने धीर केला आणि पुढे होऊन विचारलं, की तुम्हाला भूक लागली असेल तर सांगा. पत्रावळीवरील शीत वेचून का खाता? आम्ही अन्नाची तरतूद करू. पण त्यावर काहीच उत्तर मिळालं नाही. श्री गजानन महाराज आपल्याच आनंदात रंगून गेले होते. त्यांना दोघांनी नमस्कार केला. बंकटलालाने देवीदासांना पान वाढून आणण्यास सांगितलं. श्रींनी जेवण केलं. त्यांनी सर्वच पदार्थ एकत्र केले. चवीची कोणतीही इच्छा त्यांनी ठेवलेलीच नव्हती. निरीच्छपणानेच त्यांनी ते अन्न खाल्लं आणि नंतर त्यांना प्यायला पाणी द्यावं या विचाराने बंकटलालाने विचारणा केली. त्यावर श्री काय म्हणाले, तुम्हाला गरज असेल जरी तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रत भरले असे. श्री म्हणाले, तुमच्या माझ्यात काहीच भेद नाही आहे. देहाने अन्न खाल्लं म्हणून त्या देहालाच पाणी हवं आहे. हे ऐकून दोघांनाही आनंद झाला. स्वतःला त्यांनी धन्य म्हणवलंय. पाणी आणण्यासाठी ते आत गेले. तोवर श्री गजानन महाराज यांनी जवळच्या डबक्यातल्या पाण्याची ओंजळ भरली आणि ते पाणी ते प्यायले. ते पाणी होतं घाण. तिथे जनावरही पाणी पित होती. तेवढ्यात दामोदर पंत बाहेर आले पाणी घेऊन. गढूळ पाणी पिऊ नका, ते पाणी जनावरांना पिण्यासाठी आहे. मी हे बघा चांगलं स्वच्छ आणि थंडगार पाणी आणलेलं आहे. त्यात वाळा पण घातलेला असल्यामुळे ते सुवासिकही झालेलं आहे. त्यावर श्री गजानन महाराज यांनी केलेला बोध बहुमोलाचा आहे. श्री गजानन महाराज यांनी गढूळ पाणी प्राशन केलं. दामोदर पंतांनी त्यांच्यासाठी मुद्दाम स्वच्छ गार सुवासिक पाणी आणलं होतं. पण ते पाहून श्री गजानन महाराज म्हणाले, पाणी माणसासाठी वेगळं आणि जनावरांसाठी वेगळं या व्यावहारिक कथा तुम्ही इतरांना सांगा, आम्हाला त्या सांगू नका. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गढूळ निर्मळ वासित नीर, हे भेदन राहिले. चराचरात सर्वत्र ब्रह्मच भरून राहिलेलं आहे. मग तिथे स्वच्छ गढूळ सुवासिक पाणी हा भेद कुठे राहिला? पाणी सर्वत्र तेच आहे. त्यात स्वच्छ आणि गढूळ हा भेद कुठला? सुवास असो किंवा कुवास असो, ही दोन्हीही रूपं त्या भगवंतांचीच आहेत. पाणी पिणाराही त्यापासून काही वेगळा नाही आहे. ईश्वर सर्वत्र भरून राहिलेला आहे. पाणी तर सर्वांचीच तहान भागवते. त्यात स्वच्छ गढूळ ही भेददृष्टी ठेवण्यात काय अर्थ आहे? तशी भेददृष्टी ठेवणं हेच अज्ञानीपणाचं लक्षण आहे. मात्र नरजन्मातच ही भेददृष्टी संपवता येणं शक्य आहे. हेही श्री गजानन महाराज यांनी दोघांना सांगितलं. इथे त्यांनी नरजन्माचा केलेला उल्लेख भक्तीच्या दृष्टीने सर्वाधिक मोलाचा आहे. कारण नरजन्म हाच सर्व जन्मांमध्ये श्रेष्ठ आहे. तसा दुर्लभही आहे. इतर जन्मात साधन योगे भक्ती करता येणं शक्य नाही. फक्त मनुष्य जन्मातच ती करता येते आणि म्हणूनच याच जन्मी भक्तिमार्गी व्हायला हवं. नरजन्मातच नरदेहाचं सार्थक करून घेता येणं शक्य आहे. श्री गजानन महाराज म्हणाले, ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन, याचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. व्यवहारात आपण भेददृष्टीने सर्व काही पाहतो. पण हीच भेददृष्टी टाकून देऊन अभेददृष्टीने सर्वत्र भरून राहिलेल्या भगवंतांच्याकडे पहा. ती अभेददृष्टी प्राप्त करून घ्या. हा उपदेश ऐकल्यानंतर दोघंही श्री गजानन महाराज यांना शरण आलेत. ते पाहून महाराज तिथून वायुवेगाने पळत सुटले. त्यांच्या अवतारित्वाची ओळख त्यांनी करून दिली. आता इथूनच पुढे अनेक प्रसंग घडलेत, अनेक चमत्कारही झालेत. चमत्कार हे श्रद्धेच्या वाढीसाठी असतात. त्यातला तत्वार्थ समजून घ्यायचा असतो. भाविकांना तारण्यासाठी श्री गजानन महाराजांनी लीला केल्या आहेत आणि त्यातूनच भक्तिबोध प्रकट केलेला आहे. इथेच आपला अध्याय पहिला समाप्त होत आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय.